हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। उद्या 31 जुलै 2024 बुधवारी कामिका एकादशी आहे। तर कामिका एकादशीच्या व्रताची जी कथा आहे ती तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कामिका एकादशीची व्रतकथा, त्याचं महत्त्व काय आहे, त्याची आख्यायिका काय आहे हे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नवीनच माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आला असाल आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक शेअर करा। तर आषाढ महिना हा एक पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये कामिका एकादशी येते। म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला कामिका एकादशी म्हणतात। आणि ही एकादशी का महत्त्वाची आहे? कारण एकादशी मूळतःच भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना करण्यासाठी आपण समर्पित करतो। कामिका एकादशीचं व्रत केल्यामुळे सगळ्या प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळते आणि इच्छित फलप्राप्ती ही होत असते। सगळ्यात आधी आपण कथा ऐकूया आणि त्यानंतर मी तुम्हाला कामिका एकादशीबद्दल अजून थोडीशी माहिती सांगते। तर कामिका एकादशीची व्रतकथा अशी आहे की एकदा एका प्राचीन कथेनुसार एका गावामध्ये एक रागीट व्यक्ती राहत होता। एके दिवशी त्याचं एका ब्राह्मणाबरोबर भांडण झालं आणि क्रोधित होऊन त्यानं त्या ब्राह्मणाची हत्या केली। आपल्या हातून ब्रह्महत्या झाल्याने तो दुःखी होऊन त्याने त्या मृत ब्रह्महत्येचं दुःख करत बसला आणि त्याला असं वाटलं की आता आपल्या हातून तर ब्रह्महत्या झालेलीच आहे, तर आपण ह्या मृत ब्राह्मणाचे अंतिम संस्कार हे करायला हवेत। मात्र इतर ब्राह्मणांनी त्याला तसं करू दिलं नाही। ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळं ब्राह्मणांनी त्याच्या घरी भोजन घेण्यास सुद्धा नकार दिला। यामुळे व्यथित होऊन त्यानं एका ऋषीकडे या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला। ह्यावर त्या ऋषींनी त्यास कामिका एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं आणि नंतर त्या ऋषींनी सांगितलेल्या विधीनुसार त्यानं कामिका एकादशीचं व्रत केलं। त्यानंतर तो रात्री जेव्हा झोपला तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णूंनी दर्शन देऊन ब्रह्महत्येच्या दोषातून तुला मुक्त केले असं सांगितलं। म्हणजेच याचा अर्थ हे व्रत केल्यामुळं, कामिका एकादशीचं व्रत केल्यामुळं सगळ्या प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते व अश्वमेध यज्ञ केल्याचं समान आपल्याला फळ हे मिळत असतं। तर का कामिका एकादशी करतात? तर मूळतःच सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ असं कामिका व्रत म्हणजेच एकादशीचं व्रत हे मानलं गेले। प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं असतं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशा येत असतात आणि जे लोक 15 दिवसाची एकादशी करतात त्यांना इतर कुठलेही व्रत करण्याची कधीही गरज लागत नाही। कारण सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ हे कामिका एकादशीचं व्रत आहे। जर का तुम्ही अजूनपर्यंत कुठलंही व्रत, कुठलेही उपवास करत नसाल तर नक्कीच 15 दिवसाची एकादशी करण्याची सुरुवात करा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतोय। कारण एकादशीचं जितकं फळ, जितकं तुम्हाला पुण्य मिळतं तितकं पुण्य तुम्हाला इतर कुठल्याही व्रतातून मिळत नाही। फक्त एकादशी केली तरी तुमची हळूहळू सगळ्या पापातून मुक्तता होते। पूर्वजन्मीचं संचय जो आपल्या पापांचा झालेला असतो एकादशी व्रतामुळं ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। आपलं प्रारब्ध जे खडतर होणार असतं ते भगवान श्रीहरी विष्णू जे की आपले पालन करता आहेत, आपल्या सृष्टीचे पालन करता आहेत, त्यांच्यावर सगळी जबाबदारी असते आपल्या कर्मांची फळं देण्याची। त्यामुळे एकादशी जेव्हा आपण करतो तेव्हा हळूहळू आपले जे पाप असतं ते नष्ट होतो, माणूस सन्मार्गाला लागतो। तुम्हाला नक्कीच एकादशीचं व्रत केल्याचं फळ कधी ना कधी हे मिळत असतं। एकादशी केल्यामुळं आपल्याला कॅन्सर होण्याचा धोकासुद्धा 70 ते 80% कमी होतो असं सायन्सनं प्रूफ केले। कारण बघा 15 दिवसाला जर का तुमच्या पोटाला, तुमच्या जठराग्नीला जर का विश्रांती दिली, तुमच्या पचनक्रियेला विश्रांती दिली तर संपूर्ण शरीरात हळूहळू चांगले बदल घडायला सुरुवात होती। म्हणून आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा एकादशी व्रत हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची होता येईल तितकी, शक्य असेल तितकी सेवा ही करा। ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान श्रीहरी विष्णूंचा महामंत्र आहे, तो जप करण्याचा प्रयत्न करा। या दिवशी कामिका एकादशीच्या दिवशी दिवसभर आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यामुळे सुद्धा खूप चांगल्या गोष्टी ह्या तुमच्या आयुष्यात हळूहळू घडू लागतील। कामिका एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकावं याविषयी एक मी संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा।
त्याच पद्धतीनं कामिका एकादशीच्या दिवशी गाईला आपण कोणती अशी एक वस्तू खाऊ घालू शकतो की ज्यामुळं आपल्याला गुरुबळ वाढेल किंवा आपलं जो बुधग्रह आहे तो व्यवस्थित नीट होईल, आपल्या पत्रिकेतले त्याचे दोष कमी होतील, ह्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कामिका एकादशीच्या बद्दल जितके व्हिडिओ मला सांगता येतील, जितकी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तितकी मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. आत्तापुरतं इतकंच. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.